आज काय मुलांना टिफिनला काही वेगळं नव्हतं. आज फक्त भुर्जी बनवली होती. जेव्हा मी आळस करते भाजी निवडायला तेव्हा हे असे प्रकार घडवते. चला तर मुलाला भुर्जी दिली होती, पण तेवढ्यात मला सोहमने एक प्रश्न केला, तो म्हणजे मम्मा अंडं हे व्हेज आहे की नॉनव्हेज. मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण जेन्युअली सगळे बोलतात की अंडं हे व्हेज आहेत. तर त्यामुळे त्याने तो टिफिन नेला नाही. तर त्यांच्या स्कूलमध्ये नॉनव्हेज अलाव नाही आहे. पण माझ्याकडे थोडा वेळ होता म्हणून मी भाजी निवडून घ्या म्हणून छान अशी कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या, पालक अशा बऱ्याच गोष्टी मी उभी राहून निवडून घेतल्या आणि त्या पटकन निवडून झाल्या. नाही तर मी खाली बसून निवांत निवडत बसते, आपली विना दोघातली जुळे ना ही सिरियल बघत, आणि अशा प्रकारे मी माझा टाईमपास पण होतो, माझं सिरियल पण बघून होतं आणि माझ्या भाज्या पण निवडून होता. संध्याकाळी मला जायचं होतं मार्केटला म्हणून थोडंसं स्वतःला रेडी केलं, आणि आज मला विहानसुद्धा हट्ट करतो येण्यासाठी. तर आता ही हग जी आहे ना, तर ही हग फक्त स्वतःच्या मतलबासाठी आहे. तर सोहमला त्याच्या बड्डेला एक छान गिफ्ट हवं आहे पप्पांकडून, पण पप्पा म्हणाले जोपर्यंत मम्मा म्हणणार नाही तोपर्यंत मी ते गिफ्ट तुला काही देणार नाही. त्यामुळे हा मस्का चालू आहे. कळालं तुम्हाला, ही अशी मुलं असतात. तर आम्ही खाली निघालो तेवढ्यात एक आजी मला म्हणाल्या, म्हणजे काकी होत्या त्या, की मला लिपचं बटन दाबून दे, मला ते काही कळत नाही. मग त्यांना मी दाखवलं, पण हे असं असं प्रेस करायचं. त्यांना जायचं होतं 8व्या माळ्यावर. चला त्यांना सोडलं. त्याच्यानंतर आमची जायची घाई, कारण मला टेन्शन येतं ना की पाऊस येतो की काय, पण आज विहान असल्यामुळे देव म्हणाला चल पाऊस नको आज. आणि ही अशी छानशी कुत्री आहे ना, मला अगदी ना चिपकली. मला असं ना तिने टच केला, मी घाबरते खूप. पण मला नंतर रिअलाईज झाली की हिला ॲक्च्युली भूक लागली आहे, कारण ती दुकानात बघत होती, सगळ्या माणसांकडे असं केविडवाणी बघत होती. तेव्हा मला रिअलाईज झाली की अरे हिला भूक लागली ॲक्च्युली. मी पटकन बिस्किटचा पुडा घेतला आणि तिच्या पुढ्यात तो टाकून दिला. त्याच्यानंतर आज मी कारळाची चटणी आणली आहे, जी ना की मला माझ्या आजीची आठवण आली, म्हणजे माझ्या पप्पांची आई. ती नेहमी आम्हाला ही कारळाची चटणी ना असं पूर्ण डब्बा भरून बनवून आणायची स्वतःच्या हाताने. पण ती गेल्याच्या नंतर आम्ही काही कारळाची चटणी आम्हाला खायला मिळाली नाही. आणि ही चटणी घेतल्याच्या नंतर जेव्हा मी ती टेस्ट केली आणि त्याचा स्मेल बघितला ना, मला अक्षरशः ती माझ्या डोळ्यासमोर आली आणि मला खूप तिची आठवण आली. तर हे असं असतं, आजी लोक जेव्हा येतात ना आपल्या घरी राहायला, त्या अशा ज्या आहेत टिपिकल गोष्टी ना खरंच बनवून आणतात. ती पण असं मम्मीसाठी मसाला, परत अशा कारळाच्या चटण्या, वेगवेगळ्या चटण्या ॲक्च्युली, आणि तिच्या हातं छान छान जेवणसुद्धा ती आम्हाला बनवून खायला घालायची. इतकी छान गोड अशी माझी आजी होती. चला तर असू द्या, आता काय करणार, गेलेले व्यक्ती काही येणार नाही परत, हे मलासुद्धा माहिती आहे. पण आता ठीक आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.